तर आणि म्हणजे त्यांचं क्रिएटिन 13 होतं. ओके आणि जेव्हा माझी किडनी त्यांना दिली ओके. तेव्हा क्रिएटिन दुसऱ्या दिवशी 2 वर आलं आणि काल तर 1 वर गेले. अरे वा, अमेझिंग. आणि म्हणजे डॉक्टरांना पण अनएक्सपेक्टेड रिझल्ट वाटतोय. कारण ऑपरेशन इतकं कॉम्प्लिकेटेड होतं ना, की सांगू शकत नव्हते काय होईल. आणि येस. इथे आम्हाला कोणी पेशंटच समजत नाही. म्हणजे एकदम सर्दी खोकल्याचे पेशंट वाटतोय आम्ही. अरे असं एकदम. म्हणजे येतात आणि जातात. म्हणजे कोणाचा विश्वासच बसत नाही किडनी ट्रान्सप्लांट झाले. आम्ही दोघेही म्हणजे एक डिलिव्हरी झालेली बाई पण दुसऱ्या दिवशी चालत नाही. मी उठून स्वतः चालत होते. वाव. कशाची जादू आणि आहे या म्हणजे सगळ्या गोष्टी? इतकं सर्वांना इतकं हे वाटते की अरे म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन होणे दोघं कसे काय. आणि ऑपरेशनला आम्ही एकदम हसत सामोरे गेलो आणि हसत सामोरे आलो. आणि जेव्हा म्हणजे विचार केला ना असं वाटलं की मी आता ह्या कॉलवर येऊन एक 6-7 महिने झाले. मी 6-7 महिन्यापासून न्यूट्रिशन खात होते. पण वाव. म्हणजे लोक सांगतात की न्यूट्रिशनने किडनी खराब होते असं तसं, पण मला त्याचा उलटा अनुभव आलाय की मला असं वाटतं की हे न्यूट्रिशन खाल्ल्यामुळे कदाचित माझी किडनी इतकी चांगली झाली की त्यांना त्यांच्या स्वतःच्या किडण्यांचा एवढा फायदा नव्हता होत. आज मी न्यूट्रिशन खाल्लेली माझी किडनी त्यांना दिली तर आज ते एकदम फिट झाले. वाव. आज ते आयसीयू मध्ये आहेत. अजून त्यांना 4-5 दिवसांनी सोडणार आहे. आज माझा डिस्चार्ज आहे. मी रात्रीच मॅडमला फोन केलेला, म्हटलं मला रिझल्ट शेअर करायचे की तुम्ही लोक फोनवर विश्वास ठेवतात. मी पण असं ऐकून होते. मी पण काही दिवस चालू नाही केलं हे न्यूट्रिशन. पण जेव्हा मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला थोडं वेट कमी करावं लागेल, पुढे जाऊन ट्रान्सप्लांट आहे असं तसं, तर मग मी चालू केलं. पण त्याचे मलाच म्हणजे माझे रिझल्ट दिसायला लागले. माझं 3 महिन्यात 10 किलो वजन कमी झालं. पण हे बाकीचे म्हणजे मला आज कुठल्याच प्रकारचं वीकनेस नाही. म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे पाहून कोणी म्हणतच नाही की तुमचं ट्रान्सप्लांट झालंय, तुम्ही थकलेत की काय झालंय, म्हणजे काहीच कोणाला वाटत नाही. एकदम नॉर्मल माणसासारखी मी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच चालायला लागले किंवा हे करायला लागले. एकदम हे कुठेतरी ना आपल्या न्यूट्रिशनचं म्हणजे तो मला हे झाली, मदत झाली, हेल्प झाली त्याची सर्वांची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लेसिंग पण खूप मिळाल्या. आणि ज्योती मॅडमनी तर पहिल्या दिवसापासून सपोर्ट केला. त्यांच्याबद्दल तर काय बोलू आता मी. मी त्यांना फक्त एका कॉलवर काही ओळख नव्हती. फक्त कॉलवर सांगितलं होतं की माझी अशी कंडिशन आहे आणि मला करायचंय. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी मला आहे त्यांना मिळते त्या किमतीत मला दिलं. म्हणजे एवढं मोठं मन आहे त्यांचं. येस, आणि थँक्यू मॅम. येस. तुम्ही दोघांनी पण खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत. 3 दिवस जर वर्कआउटला मी दिसले नाही तर मॅडम चौथ्या दिवशी फोन करून विचारत होते, मॅडम दिसत नाही वर्कआउटला, कुठे आहे तुम्ही? म्हणजे फक्त असं नाही की तुम्ही हे घ्या, डाएट करा किंवा हे करा. मॅडम फॉलोअप पण घेणारा तेवढा ग्रेट कोच पाहिजे आपला. आपल्याकडनं जे लोक घेतात ते त्यांनी जर म्हणजे ते जर 4 दिवस आपल्याला दिसत नाही तर ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी समजून ते फोन करतात. असे कोच मिळणं पण खूप म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण आता डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला सांगतात तुम्हाला शुगर आहे, बीपी आहे, जे काही असेल तर ह्याच्यावर ही औषध आहे. पण ते तुम्हाला कधी हे सांगत नाही, हा आता ही शुगर आहे, तुम्ही ह्याच्यावर कॉफी फ्लेवरचं ते ह्याच्यामध्ये आहे, कुल्फी फ्लेवरचं घ्या औषध, ह्याचं व्हॅनिलाचं फ्लेवरचं घ्या. आपल्याकडे ते अवेलेबल आहे. तुम्हाला आवडेल ते घ्या. तुमच्याकडे इथं फ्लेवर मिळतात, तुम्हाला आवडीचा आहार खायला मिळतो. मी अशी तरच त्यास मला अशी आता तलब झाली की मी कधी घरी जाऊन ते न्यूट्रिशन इनटेक करेल, कधी बरी होईल आणि पुन्हा कधी एक्सरसाइजला लागेल. येस. वाव. खूप छान अनुभव आला. म्हणजे एक म्हणजे मग आमची सर्जरी इतकी कॉम्प्लिकेटेड होती ना की डॉक्टरांना पण म्हणजे वाटलं नव्हतं. आणि मी आपल्याच इथे इंद्रायणनगरमध्येच केली. ही आमची फर्स्ट सर्जरी झाली या हॉस्पिटलमध्ये. आणि ती पण सक्सेसफुल झाली, लाईव्ह सर्जरी. 6 तास सर्जरी चालली होती आमची. व्हेरी नाईस मॅम, आप ग्रेट हो. आणि खरंच खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे सोनाली मॅमचा. कारण एवढं मन सुद्धा लागतं की आपली किडनी दुसऱ्याला देण्यासाठी. आणि नक्कीच आज त्यांच्या मिस्टरांना त्यांनी किडनी देऊन खूप महत्वाचं म्हणजे की जे कुठे होत नाही ह्या गोष्टी